Hello friends, this is Professor Mitkari. I welcome you all in my online class. Today in this session, I am going to continue the topic voice. So dear friends, in this session, we will learn how to change the active voice structure to passive voice structure of WH type questions. WH टाईप क्वेश्चन्स असताना ॲक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चरचं पॅसिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर कसं करायचं आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करायचं हे आपण या सेशनमध्ये शिकूया. चला तर मग पहिलं वाक्य आहे, वेन डीड यू पोस्ट द लेटर. ॲज युजल वी विल हॅव टू analyze the sentence first. We will understand which is the subject, which is the verb phrase, and which is the object. Okay, so see here, when did you post the letter? The subject is you, verb phrase is did post, main verb is post, main verb. Okay, did is to do's form. Okay, it comes here as an auxiliary verb, to do's form. Then the letter as object. So subject, verb, objects are there. What is the tense of the verb in this sentence? Yes, it is simple past tense, right? It is simple past tense. Now we will have to follow the rules of changing active voice to passive voice, the rules of simple past tense. Okay, so while doing so, remember that when we are changing active voice structure of simple past tense to passive voice structure, if did is there as an auxiliary verb, we remove it. ॲक्टिव्ह वॉइस स्ट्रक्चरमध्ये जर डीड आलेलं असेल क्वेश्चनमध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून, तर ते आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी टू बीचे रूप घेतो. कोणते? टू बीचे पास्ट टेन्स फॉर्मचे रूप दोन आहेत, वॉज किंवा वेअर. ज्याच्यासाठी ते आलेले आहे, ज्या सब्जेक्टसाठी ते आलेलं आहे, तो सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज आणि प्लुरल असेल तर वेअर. तर मग लक्षात ठेवा, WH टाईप क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस करत असताना सुरुवातीला जो WH वर्ड आलेला आहे तो जसाच्या तसा ठेवा. वेन ला वेन. त्यानंतर डू डज डीड हे आलेले असतील तर ते काढून टाका आणि त्याच्याऐवजी सहाय्यकारी क्रियापद म्हणून टू बीचे रूप घ्या. तर पास्ट टेन्समध्ये आहे म्हटल्यानंतर इथे वॉज किंवा वेअर यांच्यामधला एक सिलेक्ट करायचा आहे. द लेटर हे जे ऑब्जेक्ट आपण इकडे घेतो, द लेटर नंतर वॉज घेणं अभिप्रेत आहे. ओके, सो वी आर टेकिंग वॉज हेअर. सो वेन वॉज द लेटर. लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियापद हे सब्जेक्टच्या अगोदर आला पाहिजे. जो ॲक्टिव्ह वॉइसमधला ऑब्जेक्ट आहे तो इकडे सब्जेक्ट होतो आणि त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे. सो वेन वॉज द लेटर आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि या ठिकाणचा सब्जेक्ट इकडे शेवटी ऑब्जेक्ट म्हणून येईल येऊ. ओके, इट्स व्हेरी सिम्पल टू डू. वेन वॉज द लेटर पोस्टेड बाय यू. नेक्स्ट सेंटेन्स, वेन विल यू जॉईन आवर ग्रुप. बघा, विल जॉईन हे ब्लू शेडमध्ये जे आहेत ते क्रियापद आहेत. विल जॉईन, विल इज मॉडल ऑक्झिलरी. ओके, सहाय्यकारी क्रियापद आहे, मॉडल आहे. आणि यू इज सब्जेक्ट, आवर ग्रुप इज ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला, वेन जसेचे तसं ठेवा. ओके, इथला ऑब्जेक्ट इथे घ्या, पण त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद मांडा. विल आहे, आवर ग्रुप थर्ड पर्सन, विलच ठेवा लागेल. विल, वेन विल आवर ग्रुप. आवर ग्रुप इकडे ऑब्जेक्ट होता, तो इकडे सब्जेक्ट झाला. त्यानंतर बी. ओके, त्यानंतर बी का, ते मॉडल ऑक्झिलरी आहे. विल, विल, वूड, शॅल, शूड, कॅन, कुड यांच्यानंतर बी घ्यायचं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो टेक बी. आफ्टर दॅट थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब, जॉईनचा थर्ड फॉर्म V3. So joined. After that by and then
टेक सब्जेक्ट ॲज अन ऑब्जेक्ट हिअर. त्यानंतर सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट म्हणून घ्या. ओके, अँड देन पुट क्वेश्चन मार्क. नाव एक वेगळा बदल थोडासा इथे WH टाईप क्वेश्चनचा पॅसिवाईज करत असताना जो एक्सेप्शन आहे ते या पुढच्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल. हू आस्क दिस क्वेश्चन. आता या वाक्यामध्ये बघा, आपण पॅसिवाईज करत असताना हूच सुरुवातीला घेतलेलं नाही. वरच्या वाक्यांमध्ये वेनचं वेनच ठेवलं होतं, परंतु या ठिकाणी हूचं बाय हुम केलं आहे. तर जेव्हा जेव्हा हुम येईल, जेव्हा जेव्हा हू येईल ॲक्टिव्ह वॉईसमध्ये, तेव्हा त्याचं पॅसिव्ह करत असताना सुरुवातीला बाय हुम असं घ्या. ओके, बाय हुम असं घ्या. आणि त्यानंतर त्यानंतर बाकीचे चेंजेस जे आहेत ते करून घ्यायचे. सो बाय हुम वॉज दिस क्वेश्चन. दिस क्वेश्चन इज ऑब्जेक्ट. ओके, दिस क्वेश्चन इज ऑब्जेक्ट. सो वॉज घेतलेलं आहे. ते का वॉज घेतलं आहे, तर इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून. सो सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर घ्यावं लागतं. दिस क्वेश्चन इज अ सिंग्युलर, सो वी आर टेकिंग वॉज. सो बाय हुम वॉज दिस क्वेश्चन आस्क्ड. ओके, आस्क्ड. आता तुम्ही म्हणाल परत बाय आणि इकडचा सब्जेक्ट कुठं आहे, तर हूचं जे आन्सर आहे तेच सब्जेक्ट होतो. ओके, सो वी आर आस्किंग द आन्सर फॉर गेटिंग सब्जेक्ट. सो दॅट इज वाय वी नीड नॉट टू रीड एनिथिंग आफ्टर मेन वर्ब आस्क्ड when we are changing the active voice sentence of WH type question that begins with who. Okay, so simply take by whom was this question and then main verb in third form. Here are some more examples for our study. Let us study them. When do you start your exercise? You is subject, start is main verb, your exercise is object, and 2 tells us that the given question is in simple present tense. So remove do and take to be's form in passive voice. Take when as it is. when जसंच तसं घ्या. हे पहा इथे घेतलेलं आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे ॲम इज आर मधलं. सो वी आर टेकिंग इज. का, तर युअर एक्सरसाइज आहे. युअर एक्सरसाइजच्या नंतर आपल्याला इजच घ्यावं लागेल. सो वेन इज युअर एक्सरसाइज. त्यानंतर क्रियापद तिसरं रूप स्टार्टेड बाय आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट होईल यू. दुसरं वाक्य हाऊ डज शी परफॉर्म इट. हाऊला हाऊ जसंच तसं घ्या. फक्त हू आलं तरच बाय होऊन घ्यायचं, नाही तर बाकीचे जर WH टाईप वर्ड आले तर ते आहे तशी सुरुवातीला घ्यायचे. हाऊ, त्यानंतर परत डज आलेलं आहे, वी विल रिमूव्ह डज आणि त्याच्याऐवजी टू बीचे रूप इज. का, तर त्याच्यानंतर इट आलेलं आहे आणि इट्सची कॉन्कॉर्ड होणारं इज हे टू बीचं रूप आहे. हाऊ इज इट परफॉर्म्ड. क्रियापद तिसरं रूप बाय हर. वेअर हॅव यू केप्ट द बुक. कीप वेअर ॲज इट इज. त्यानंतर बघा परफेक्ट टेन्स आहे म्हणून आपल्याला हॅज घ्यावं लागते, कारण बुक हे थर्ड पर्सन असल्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला हॅजच घ्यावं लागेल. परंतु त्याची मांडणी करताना त्याच्या अगोदर करा, कारण आपण क्वेश्चन तयार करतो आहे. वेअर हॅज द बुक. परफेक्टनेस मेंटेन करण्यासाठी बिन ठेवा. ओके, क्रियापद तिसरं रूप केप्ट आणि नंतर बाय यू. वाय डिड यू पुश मी. सिम्पल पास्ट टेन्स आहे. डिड यू पुश. सो वाय वॉज, बघा डीज काढलं आणि वॉज घेतलंच, टू बीचे रूप घेतलं. त्यानंतर इकडचा ऑब्जेक्ट इथे आला आय. क्रियापदाचं तिसरं रूप पुश्ड बाय आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट झाला. हाऊ वॉज ही ड्रायव्हिंग द कार. हाऊ जसं तसं घेतलं. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. वॉज आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. सो हाऊ वॉज द कार नंतर सिंग्युलर असल्यामुळे इकडचं ऑब्जेक्ट इकडे आलं. सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला वॉजच घ्यावं लागेल. हाऊ वॉज द कार ड्रिव्हन.
ओके, क्रियापदाचं तिसरं रूप ड्राईव्हचं ड्रिवन बाय हिम. त्यानंतर हू डिड दिस. आता हू असल्यामुळे बाय हुम घ्या, सिम्पल पास्ट आहे म्हणून वॉज, डीड काढून टाका. ओके, डीड काढून टाका म्हणजे आता या ठिकाणी डीड हेच मुख्य क्रियापद आहे, लक्षात ठेवा. तर मग आपल्याला डीडचं तिसरं रूप घ्यावंच लागेल इथे, डन. परंतु सहाय्यकारी क्रियापदसुद्धा घ्यावं लागेल या ठिकाणी, आणि ते सहाय्यकारी क्रियापद असेल वॉज. का तर हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेलं नाही, ते मुख्य क्रियापद म्हणून आलेलं आहे. आणि म्हणून टू डूचं तिसरं रूप डन, मग आपण ते हे या ठिकाणी घेतलं. हां, आणि वॉज हे सहाय्यकारी क्रियापद टू बीचं रूप म्हणून घेतलं. बाय हुम वॉज दिस डन. त्यानंतर वेअर हॅड ही स्पेंट हिज चाइल्डहूड, पास्ट परफेक्ट आहे. सो वेअरला वेअर घेतलं, हॅडला हॅड घेतलं, त्यानंतर इकडचं ऑब्जेक्ट इकडे आलं, हीज चाइल्डहूड इथं सब्जेक्ट झाला. त्यानंतर परफेक्टनेस मेंटेन करण्यासाठी बिन घेतलं. त्यानंतर स्पेंट क्रियापदाचं तिसरं रूप बाय आणि हीचं हिम झालं. सो दिस इज हाऊ वी कॅन चेंज the active voice structure of WH type question to passive voice structure. Okay, I hope you have understood this session also. Thank you very much. Have a nice time. Thank you very much.